पण आता जीवनातलं गाणं गेलं आणि राजकारणाचं रणगाणं आलं. संगीताचे जे 7 स्वर आहेत, सा रे ग म प ध नी, या 7 शब्दांमध्ये सा एकच असतो, तो कुठे बदलत नाही. आणि प म्हणजे पंचम, तोही बदलत नाही. पण रे हा कोमल आहे, ग हा कोमल आहे, ध हा कोमल आहे, नी हा कोमल आहे. ती कोणत्या दिशेने चालली आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण ह्या जनरेशनला एक चांगल्या दिशेने घेऊन जाण्याचं काम हे आपलं सुद्धा सगळ्यांचं आहे. आणि आपल्या या संस्कृतीच्या माध्यमातून या येणाऱ्या पिढीला कसं जोडता येईल त्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तसेच प्रयत्न आदरणीय प्रधानमंत्रीजी यांच्या माध्यमातून सुद्धा होतोय. सरकार पूर्णपणे प्रयत्न करते आहे. तर म्हणून नक्कीच ह्या गायन कलेला आपल्याला कसं जपता येईल यासाठी प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच मोठ्या मोठ्या शहरांमध्ये या सगळ्या व्यवस्था असतात, तिथे चांगले प्लॅटफॉर्म सुद्धा मिळतात, तिथे ऐकणाऱ्या लोकांची संख्या जास्त असते. पण हा ट्रेंड आपल्या ग्रामीण भागामध्ये तो आपल्याला कमी बघायला मिळतो. पण जोपर्यंत आपण लोकांपर्यंत पोहोचणार नाही किंवा ह्या सगळ्या कलेची ओळख आपण करून देणार नाही, कदाचित तोपर्यंत आवड सुद्धा आपल्या ग्रामीण भागामध्ये ती निर्माण होणार नाही. म्हणून जो काही प्रयत्न तुम्ही सुरू केलेला आहे की तालुका स्तरावर तुम्ही या स्पर्धा घेणं सुरू केलेलं आहे, ती विशेष गोष्ट आहे. आमच्या माध्यमातून नक्कीच आम्ही प्रयत्न करू की आपण याला प्रत्येक तालुका स्तरापर्यंत कसं घेऊन जाऊ शकतो, जिल्हा स्तरावर कसं घेऊन जाऊ शकतो. चांगला कार्यक्रम आहे. मी पण पहिल्यांदा ह्या कार्यक्रमाला भेट दिलेली आहे. अतिशय एक चांगली सुरुवात आहे की अशी गायनाची स्पर्धा आपल्या चोपड्या शहरामध्ये होते आहे की जेणेकरून अजून ग्रामीण भागामध्ये गायनाबद्दल माहिती मिळेल, अजून जास्त चांगले कलाकार ह्या गायन स्पर्धेशी जोडतील. त्याच्यामुळे माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. मॅडम, आपल्याकडे युवा कल्याण खातं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये बरेचसे असे युवक आहे की त्यांच्यामध्ये गुण आहे, कलागुण आहे. त्यानंतर पण तालुका स्तरावर जे एक ग्राउंड पाहिजे, ते ग्राउंड दिसत आम्ही करतोय. आता त्याचा प्रस्ताव सुरू आहे.